सांगा कसलं राईस कंपनी हा कंपनी रेकॉर्ड करतो. अरे तर आता आमच्यासोबत स्कॅम झाला बघा. जरा उठाव वाईट उठा. 12,000 रुपये पाण्यात गेले. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. काय पेटावर खोलून नुसते गोळी शोधतो. ही एक गोळी असा याच्या बरोबरची गोळी पडली बरे. इतके गोळी होते. मग दुसरी घेऊन ये ना, अशी याच्या बरोबरची गोळी घेऊन ये नवीन. इतके गोळी होते 6 ह्याच्यातले. मग असं ते गेली ती आता गेली ना, आता एवढ्या सगळ्या रोमाटात तुका गोळी भेटतली. गेली ती गोळी टाकून दे. तिचं मी घेऊन बसलेलं आणि जी खाल्लं आणि परत कोणी ते जी गेली ती गेली, टाकून दे. आता तू दुसरी घे ना, नवीन आण ना जाऊन. सील पॅकचा पहिलं फोटो वचून घे. सील पॅक उडता बिडताना तो चालू ठेव फोटो. लादी पूर्ण दाखव तरी. पूर्ण दाखव. काय रे मामा, लादी आहे का? हो. एवढे शेर फाड पडापट चल. अरे बाबा इसरा कैची तसा नाही फाटाचा प्लास्टिक. एक आणि फाड नका. अरे कैची ती त्यापेक्षा नाही तर अरे पुट्टे होत ना रे. हे 12,000 रुपये. हे 12,000 रुपयाचे. 5 पुट्ट असलेच लादी येतात माहित आहे तुका. थांब असंच धरून रो. बघूया इकडे बघ. काढू नको. तर आता आमच्यासोबत स्कॅम झाला बघा. जरा उठाव वाईट उठा. चिकटवचे वाटण वाटलेले आमका, पण चिकटवचे नाही आहेत ते. काय नाही का पाठी फेविक्विक लावू का ते का आता. आपण मागवलेले 12,000 रुपयाचे, पण आता गेम झाला आपल्यासोबत. हे काय 12,000 रुपयाचं नाही आहे. हे पण नाही, स्टिकर पण नाही की हे चिकटवायला. आपल्याला वाटलेलं काय चुप सिम्बा, आपल्याला वाटलेलं काय चिकटवायला पाठी हे असणार त्याला, म्हणजे टेप टाईप, पण त्याला काही नाही. टेप पण नाही, काही नाही. आणि ते जस्ट आता वॉलवरती आपल्याला ह्याने लावायला पाहिजे, गम लावून. आणि हे कितपत राहणार आहे ते पण मला वाटत नाही. फेविक्विक लावून किंवा कोणता तरी गम लावून किंवा कोणताही स्टिकिंग हे लावून किती दिवस राहणार आहे मला वाटत नाही हे जास्त दिवस राहील असं. 12,000 रुपये पाण्यात गेले यार. वेस्ट. सिम्बा तुका 12,000 रुपये खाऊ घालतो तर बरा जाडो तरी झालं असतं. स्कॅम तर झाला आपल्यासोबत. आता जे झालं त्याला काय करू शकत नाही. पैसे पण फुकट गेले, त्यालाही आपण काय करू शकत नाही आहोत. जे झालं ते झालं, चला सोडा. त्यात ते कुठेतरी यूज होईल. नाही झालं यूज तर कोणाला तरी देता येईल. आता ते ऑर्डर आणि ते ऍक्च्युअली ऑर्डर केलेलं आपण कुठनं माहितीये, मुंबईवरून ऑर्डर केलेलं आपण. त्यामुळे विषय असा आहे की ते रिटर्न पाठवायला सुद्धा आपण मुंबईला जाऊ शकत नाही आहोत. आणि एवढं वडी कोण काढतंय यार की बाबा रिटर्न पाठवायच्यासाठी मुंबईला जाणार वगैरे. तर ते म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, त्याचं बघूया नंतर काय करायचं ते. आता सध्या तर आपण निघालोय आपल्या हॉटेलवरती जायला. आणि पाऊस सुरू झाला यार. पाऊस ना गणपतीच्या टाइमला युजली असतो, सगळ्यांना माहितीच आहे. पण आता सध्या ना गणपतीच्या आधीच 10-12 दिवस झालेत की पाऊस कंटिन्यू पडतोय आणि पाऊस चालूच आहे यार. आणि आपल्या घराचं काम ना त्यामुळे स्लो होतंय. जेवढे दिवस आता मध्ये काय झालं की जेव्हा ऊन पडलेलं ना तेव्हा बरं होतं की पाऊस नव्हता, त्यामुळे फास्ट काम होत होतं. आता ऊन पडलंय, आता ऊन नाही सध्या, त्यामुळे प्लास्टर पण सुकत नाहीये, काम पण स्लो झालंय. कामगार पण थोडे असे पावसात काम करायला बघत नाही ना, तुम्हाला तर माहितीच असणार. तर चला आता आपण निघालोय आता आपल्या हॉटेलवरती. कुठे चालला? हा
कासला पादे आधी कासला नको पादे. बाई वर्ष आलाय आपला क्लासला चाललाय चुन्नू मुन्नू. दर त्याला ना बिचारायला क्लासला जायचं नसतं पण कसा कसा जातोय. त्याला खेळायचं असतं घरी. म्हणजे सध्या कसं आहे त्यांना जास्त जागा भेटत नाही ना खेळायला. मग तो मोबाईलवरतीच खेळत असतो. आणि क्लासला जाताना सुद्धा बघितलं तुम्ही मोबाईल बघत असतो. आणि येतो किती वाजता 1-1:30 वाजता येतो. त्यामुळे त्याला क्लासला जाताना अक्षरशः म्हणजे असं झोपायचं नाटक करणार नाही तर काही ना काहीतरी खेळत राहणार किंवा इकडे तिकडे जाऊन लपून बसणार. सुद्धा बघितलं तुम्ही काय करत होता. मला एकदम लाळीगोळी लावत होता की म्हणजे मी थांबवायला पाहिजे क्लासला नको जाऊ म्हटलं पाहिजे म्हणून. आणि त्याला माहिती आहे बरोबर कोणाजवळ लाळीगोळी लावली पाहिजे. मम्मीजवळ किंवा माझ्याजवळ किंवा पप्पांजवळ. आपल्या मम्मीजवळ किंवा आपल्या बाबाजवळ लावणार नाही. आमच्या घरातल्या म्हणजे आईजवळ तर लावणार नाही. आत्तेजवळ पण नाही. रोशनजवळ पण नाही. पण माझ्याजवळ किंवा मम्मीजवळ किंवा पप्पांजवळ लावणार. ह्यानी यार बुकट घातला आणि डोळ्यातून पाणी काढलं आणि रडवला तो. रडायची पाळी आली यार सिरियसली. बघा तिकडे घातलं नाही दुकट. हो रवी का दुकट आहे बाहेर ठेवा. डोळे गेले. हा थंय ठेवा. थैसरची मच्छर पळान दे. बाहेरच मच्छर आतमध्ये कोण आम्ही हो आतमध्ये. आलो तर आता आपण आपल्या घरी. आणि वाजलेत 1 सेकंड हा आणि वाजलेत संध्याकाळचे 8:15. आत्ता जस्ट आलो मी पूर्ण दिवसानंतर. आता आंघोळ करणार आणि परत हॉटेलवर जायचं आहे. पण त्याआधी आपल्याला आतेला नेऊन सोडायचं आहे आपल्या अभिषेक हॉटेलवरती. तर आपल्याला कारण यांना जातोय आपल्या हॉटेलवरती समोरच्या कारगिलवर. आते म्हणाले काय की मला नेऊन सोडायला सांगितलं म्हणून म्हटलं आतेला मी सोडतो अभिषेकवरती. आणि आता आपण पण फ्रेश होऊन घेऊया कारण पूर्ण दिवस कंटाळलो यार. गरमी पण होती आज थोडीफार. पाऊस होता पण मध्ये मध्ये गरम पण होतं. त्यामुळे चिकचिक झाली. त्यामुळे म्हटलं आंघोळ करून घेऊया सगळ्यात पहिली. आता पाणी तापत ठेवलंय रोशनने गॅसवरती. कारण चुलीत आज आग घातली नव्हती कारण पाठी काम चालू होतं ना मांगरात. त्यामुळे चुलीत आग नाही घातलेली. त्यामुळे रोशनने गॅसवरती पाणी तापत ठेवलंय. त्याच गरम पाण्याने आंघोळ करून पटापट तयारी करून निघायचं आहे. तर इथे ठेवलंय रोशनने गॅसवरती गरम पाणी व्हायला. अजून झालं नाही वाटतं. अयो नाही हाय थोडं थोडं झालंय. पूर्ण झालं नाही. एकदम लाईट गरम आहे. आणि त्याने आत्ता परत 1 सेकंद मध्ये सू केलं. सिम्बा काय या तुझी सू करूची जागा आहे. बरा सू करतो तो करतो आणि जाऊन लपून बसतो कोणी ओरडायला नको म्हणून. हे बघ या सूप तुझ्या कापड घालूचा लागला. आता आला सू करून झाली आणि आता मी कापड टाकल्यावरती आलाय. किती मस्तीखोर. सिम्बाना आमचा खराच मस्तीखोर झालाय दिवसेंदिवस. म्हणून सांगतो मी मस्तीखोर झाला म्हणून. भाई फायनली रेडी होऊन आपण निघालोय आपल्या हॉटेलवरती आणि आतेला सोडायला जायला. सगळ्यात पहिला आतेला सोडायला हॉटेलवरती नंतर. तर आता आपण आपली काढतोय इनोवा. आता त्या दिवशी संकष्टी नंतर आज स्टार्ट करतोय गाडी. भाई आय होप की आता गाडी जाम झाली नसेल. पण आपण सगळ्यात हुशारीचं काम केलं होतं ऑलरेडी. जे मी तुम्हाला कायम सांगत राहतो बॅटरीचे वायर्स काढणं किंवा हँडब्रेक. बॅटरीचे वायर्स जर 4-5 दिवस असेल तर काढायची गरज नाही. पण हँडब्रेक तर आपण ओढून ठेवला नाही पाहिजे. गाडी जर उभी असेल 1-2 दिवस जरी उभी असली तरी गाडी आपण हँडब्रेक नाही ओढला पाहिजे. सो आता बघूया आपण गाडी स्टार्ट कशी होते ते तुम्हाला दाखवतो. बघा टोयोटा. ओहो 6 दिवसानंतर सुद्धा स्टार्टरने पण चांगला पिकअप घेतला. असं नाही की स्टार्टर मरत स्टार्ट झालं. एका चांगल्या फ्लो मध्ये स्टार्ट झाली गाडी. गुड. टोयोटा इज ऑलवेज रिलायबल. भाई एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण गाड्या तर चांगल्या घेतो पण ऍक्च्युअल मध्ये विषय काय माहिती आपल्याजवळ तेवढा टाइम नसतो की त्यांना मेंटेन करायला. मेंटेन म्हणजे काय आपण चांगलं जपतो सर्व्हिस वगैरे सगळं चांगलं टाइमवरती करत असतो. पण आपल्याकडे तेवढा टाइम नसतो की आपण त्यांना वॉश प्रॉपर प्रत्येक वीक मध्ये करू. आणि त्यामुळेच आपली गाडी पण तुम्ही बघू शकता आपल्याजवळ एवढा कमी टाइम असल्यामुळे आपली गाडी सुद्धा आपण बेळगावला जाऊन आल्यापासून अजूनपर्यंत वॉश झाली नाही. आपण रोज म्हणतो की आज उद्या करेन. पण आपलं असं आहे ना की टाइम शेड्यूल आपला एवढा बिझी आहे ना की मी काहीही करू शकत नाहीये त्याला. मी प्रत्येक दिवशी रात्री झोपताना म्हणतो यार माझा जीव असं चुकतो की गाडी जर एवढी घाण बघितली मी की. पण ऍटलिस्ट मंथ मधून 2दा तरी गाडी वॉश झाली पाहिजे असं मला वाटतं. पावसाच्या टाइमला तर 2-3दा झाली पाहिजे आणि उन्हाळ्यात तर 2दा झाली पाहिजे. चल करंजा टाकशीत फुटतले. चला बाय. फोन आणू नाही. हा तर भाई आपण आतेला सोडलं. डिझेल टाकलं पेट्रोल पंप वरती आणि निघालो आपल्या हॉटेलच्या दिशेने. सामान पण घेतलं अभिषेकवरून. असं नाही की आपण तेवढंच आतेला सोडायला आलेलो. सामान पण होतं. सामान पण घेतलं आणि आपण आता निघालो आपल्या कारगिलच्या दिशेने.
कसलं राईस सांगा कसलं राईस कंपनी हा कंपनी रेकॉर्ड करतो. अरे करूया का एक काम करा एक दाल तडका आणि एक घ्या सांगा हाफ चिकन क्रिस्पी दाल तडका आणि हाफ चिकन क्रिस्पी सांगा. आपण तर निघालो आपल्या घरी जायला. हा कोण डंपरवाला गाडी परततोय काय माहिती. हॉटेल तर झालंय बंद कधीच. या डंपरवाल्यांची ना रात्रीची भीती वाटते यार मला. काय होतं गाडी आपण इकडे लावतो ना आता हॉटेल बंद झालंय बघा समोरचं आपलं नवीन हॉटेल लवकर बंद होतो त्यामुळे बाहेर गाडी पार्किंग मध्ये लाईट नसते आणि पार्किंग मध्ये लाईट नसल्यामुळे काय होतं हे रिव्हर्स वगैरे घेतात ना गाडीवाले तर मला भीती वाटते की आपल्या गाडीला लावू नये म्हणून. तिकडे आहे ती बघा आपली गाडी सेफली उभी आहे पण तरी पण आता त्याने रिव्हर्स घेतला ना मला भीतीच वाटत होती काय नक्की बाबा रिव्हर्स घेत होते कारण काय होतं मोठ्या गाडींना रिव्हर्स मध्ये दिसत नाही यार. आपल्या गाडीना छोट्या गाडीना फोर व्हीलरला तरी ना पाठी लाईट असते वगैरे. हा तर आपल्या गाडीना फोर व्हीलरला वगैरे ना पाठी रिव्हर्स लाईट असते आणि त्यांच्या गाड्यांना कशी रिव्हर्स लाईट नसते ना त्यामुळे आता त्यांनी जस्ट इकडे रिव्हर्स घेतली गाडी त्यामुळे मला तिकडनं बघितल्यानंतर ती फाटायला लागली. मला वाटलं काय नक्की बाबा हा रिव्हर्स घेणार नीट की नाही कारण एकदम गाडीला ना चिकटवून गाडी त्याने रिव्हर्स घेतला आणि डंपरला वगैरे पाठी रिव्हर्स टेल लाईट नसते ना त्यामुळे मला तर भीतीच वाटते बाबा. पाण्याचा बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला. रवी काका इनात घेऊन आणा तिकडे सून टाका पुढे. हा साईट पुढे गेलो तारकाकडे तारकाकडून परत ना हे केलं हातात गाडी येतं आणि पाठी घेतल्या रिवर्स करून थंय गेलो आणि परत टिक केलं आणि वाटेकच लागलो. कधी आताची गोष्ट 2 मिनिटाची. हो असली गाडी या अशी जावं मारा दे घाला चला घालू व्हायच्या हो ह्याच्या बाजू चला हो. पण हे पाणी ना रोज कुठे नेतो ना तर आपल्या घरी नेतो कारण काय माहिती आपल्या घरी आरोचं जे कनेक्शन होतं ते काढलंय आता कारण घराचं काम चालू असल्यामुळे त्यामुळे तोपर्यंत आपल्याला प्यायला पाणी आपण हे मिनरल वॉटरच नेतो. कधी कधी ना माझी जीप अशी होती ना मिनरल असं होतं. आणि काही लोकांना तर बिलीव्ह होत नसेल की आपण रात्री एवढ्या लेट जातो हॉटेलवरून वगैरे किंवा आपण हॉटेलमध्ये रात्री एवढ्या लेट पर्यंत थांबत असतो. तर हे बघा तुम्हाला टाइम दाखवतो बघा 1 वाजून ऑलमोस्ट 40 मिनिटं म्हणजे 1:40 पावणे 2 वाजायला बरोबर 5 मिनिटं कमी आहेत आणि आपण आता आपल्या घरच्या रस्त्याला आहोत. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.